गुड मॉर्निंग टू ऑल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण त्या ठिकाणी डब्ल्यू पॅन मीन्स वायरलेस पर्सनल एरिया नेटवर्क त्या ठिकाणी स्टडी केला होता. आणि जो वायरलेस लॅन जो आहे म्हणजेच काय डब्ल्यू लॅन टेक्नॉलॉजी ती त्या ठिकाणी आपण स्टार्ट केली होती. त्यामध्ये आपण त्याचे जे आर्किटेक्चरल कम्पॅरिझन आहे वायर्ड आणि वायरलेस लॅन्समध्ये त्या ठिकाणी स्टडी केला होता. त्यानंतर जो लास्ट पॉईंट आपण बघितला होता तो म्हणजे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ डब्ल्यू लॅन्स. ठीक आहे, आपण त्या ठिकाणी बघितलं होतं तर अट्युनेशन, इंटरफरन्स, मल्टीपाथ प्रोपेगेशन्स, एरर्स हे काय आहे ते याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ठीक आहे, डब्ल्यू लॅन्स म्हणजे काय वायरलेस लोकल एरिया नेटवर्क. आता जे हे कॅरेक्टरिस्टिक्स आहे अटेन्युएशन्स, इंटरफरन्स, मल्टीपाथ प्रोपेगेशन्स किंवा एरर त्या ठिकाणी आपल्याला त्यांचा स्टडी करायचा आहे. फर्स्ट जे आहे अटेन्युएशन्स. मग अटेन्युएशन्स म्हणजे काय? While traveling from transmitter to receiver, the electromagnetic signal tends to disappear in all the directions, due to which a very small portion of the transmitted signal actually reaches the receiver. Due to the strength of the EM signal decreases very rapidly. The situation degrades further when the transmitter is actually a mobile center which is battery operated and has a very low output power. The phenomenon of reductions in the strength of an EM signal is called as attenuations. Attenuations म्हणजे काय थोडक्यात की ज्यावेळेस जे सिग्नल आहे ते त्या ठिकाणी ट्रान्समीटरकडून रिसिव्हरकडं ज्यावेळेस ट्रॅव्हल करतात, ठीक आहे, एक इलेक्ट्रोमॅग्नेटिक सिग्नल जे असतात ते त्या ठिकाणी टेंड्स होतात. ठीक आहे, टू डिसअपेअर इन ऑल द डायरेक्शन्स. त्या ठिकाणी टेंड्स होतात त्या वेगवेगळ्या डायरेक्शन्सला. मग त्यामुळं काय होतं, एक स्मॉल जो पॉईंट आहे, ठीक आहे, एक स्मॉल जो सिग्नल आहे एकच पॉईंट त्याचा त्या ठिकाणी रिसिव्हरला त्या ठिकाणी रिसिव्ह होतो. ठीक आहे, म्हणजेच काय ज्या वेळेस ट्रान्समीटर त्या ठिकाणी सिग्नल जनरेट करतो ते वेगवेगळ्या डायरेक्शनला त्या ठिकाणी टेंड्स होतात, परंतु थोड्याशा प्रमाणातच किंवा जो त्या डायरेक्शन्सला असेल तोच सिग्नल त्या ठिकाणी फक्त रिसिव्हरला त्या ठिकाणी रिसिव्ह होतो. मग यामुळे काय होतं, जो इलेक्ट्रोमॅटिक सिग्नल आहे तो त्या ठिकाणी डिक्रीज होतो. ठीक आहे, म्हणजेच काय कमी होतो रॅपिडली. म्हणजे प्रत्येक वेळी काय होतं त्या ठिकाणी जो इलेक्ट्रोमॅटिक सिग्नल असेल त्या ठिकाणी तो डिक्रीज होतो. द सिच्युएशन डिग्रेड्स फर्दर when the transmitter is actually a mobile sender which is battery operated and have a very low output power. ज्यावेळेस ट्रान्समीटर जो असेल तो त्या ठिकाणी मोबाईल सेंटर असेल तर त्या ठिकाणी काय होतं, तो त्या ठिकाणी बॅटरी ऑपरेटेड असतो, त्याच्यामुळं तो त्या ठिकाणी लो पॉवर त्या ठिकाणी कन्झ्युम करतो. मग ही जी फेनॉमेनॉन आहे बॅटरी रिडक्शन्सची किंवा स्ट्रेंथची त्याला आपण त्या ठिकाणी अटेन्युएशन्स असं म्हणतो. ठीक आहे, नाव सेकंड इंटरफरन्स. In mobile communications or FM transmission, more than one users use the same frequency band. Due to this, the receiver may receive signals from an unintended senders along with that form of intended sender. This will create an interference at the receiver. इंटरफरन्स म्हणजे काय, ज्यावेळेस मोबाईल कम्युनिकेशनमध्ये काय बघतो आपण किंवा FM ट्रान्समिशनमध्ये ज्यावेळेस एकापेक्षा अधिक युजर त्या ठिकाणी असेल, ठीक आहे, मोर युजर त्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी सेम फ्रिक्वेन्सी बँड त्या ठिकाणी यूज केला जातो. ठीक आहे, मग जो रिसिव्हर असेल तो त्या ठिकाणी युनिटेंडेड सेंडरद्वारे त्या ठिकाणी सिग्नल रिसिव्ह करतो. ठीक आहे,
मग त्या ठिकाणी एक इंटरफरन्स जो क्रिएट होतो त्याला आपण त्या ठिकाणी इंटरफरन्स असं म्हणतो. जो नेक्स्ट पार्ट आहे तो म्हणजे मल्टीपाथ प्रोपेगेशन्स. A signal sent by a sender can follow more than one path to reach a receiver as discussed earlier in this chapter. This is called as the multipath propagations of an EM signal. Therefore, the receiver receives multiple versions of the same transmitted signal with different phase shift introduced by the different path lengths they have traveled. Due to this, the received signals may sometimes become less recognizable. तर मल्टीपाथ प्रोपेगेशन्स म्हणजे काय थोडक्यात, जो सिग्नल त्या ठिकाणी सेंडरद्वारे सेंड केला जातो तो त्या ठिकाणी जास्तीत जास्त वन किंवा मोर पाथ त्या ठिकाणी फॉलो करतो. ठीक आहे, त्यालाच आपण मल्टीपाथ प्रोपेगेशन्स असं म्हणतो. ठीक आहे, मल्टीपाथ प्रोपेगेशन्स ऑफ ॲन EM सिग्नल. जो रिसिव्हर आहे त्या ठिकाणी मल्टिपल व्हर्जन त्या ठिकाणी रिसीव्ह करतो. ठीक आहे, ट्रान्समिटेड सिग्नलचे मल्टिपल व्हर्जन त्या ठिकाणी रिसीव्ह करतो. डिफरन्स फेज किंवा शिफ्ट इंट्रोड्यूस बाय डिफरंट पाथ लेन्थ्स दे हॅड ट्रॅव्हल. ड्यू टू दिस द रिसिव्ड सिग्नल्स मे समटाइम्स बिकम लेस रिकॉग्नायझेबल. जो नेक्स्ट पार्ट आहे आपला तो म्हणजे एरर. Taking into considerations the above characteristics of the wireless network, we can conclude that taking into considerations the above characteristics of the wireless network, we can conclude that the presence of error and requirements of error detections mechanism should be taken more seriously than in the wired networks. Thus, in the wireless networks, the error detections, error corrections, and error and retransmissions are more important in wireless network than in the wired networks. The value of signal to noise ratio is a very important partner for a wireless network. A high value of SNR implies that the signal is stronger than noise, and therefore it may be possible to convert the signal into data. But a low value of SNR implies that the signal is corrupted by the noise, and therefore it may not be possible to recover the data at all. आता एरर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एरर मीन्स द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू. आता एरर जे कोणतं पण इन्स्ट्रुमेंट किंवा कोणतं पण मेजरमेंट ज्यावेळेस आपण करतो त्या ठिकाणी एरर जे असतं त्या ठिकाणी प्रेझेन्स असतं काहीशा प्रमाणात. ठीक आहे, आता ज्यावेळेस आपण वायरलेस नेटवर्क यूज करतो आहे त्यावेळेस त्या ठिकाणी जे एरर डिटेक्शन असतं ते मोर सिरियसली त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जातं आणि त्यावर त्या ठिकाणी करेक्शन्स किंवा रिट्रान्समिशन्स आर मोर त्या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ सिग्नल टू नॉइज रेशिओ इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पॅरामीटर फॉर अ वायरलेस नेटवर्क. A value of SNR implies that the signal is stronger than noise, and therefore it may be possible to convert the signal into data. Now, access control. Access control means how a wireless host in a wireless LAN can get access to the shared medium, which is air. The access control is possible the most important issue in the wireless LAN. In the standard inherent, the CSMA or CD algorithm is used for access control. In this technique, each host is a contender to share the medium, so it sends the frame if the medium is found ideal. In this mechanism, there is always a possibility of collision
If collision takes place, the CSMA or CD detects it and the frame is sent again. The collision detection is useful in two ways. In the event of collision, the sent frame is not received and hence the should be sent again. And second, the absence of collision is a kind of acknowledgement that the frame was received. For the wireless LANs, however, the CSMA or CD algorithm does not work properly. Now, results of CSMA or CD not being suitable for WLANs. Following are the reasons why CSMA or CD algorithm does not work for wireless LANs. आता access control म्हणजे काय? Access control means how a wireless host in a wireless. कशा प्रकारे त्या ठिकाणी वायरलेस होस्ट आहे तो वायरलेसमध्ये त्या ठिकाणी लॅन कनेक्शन्स त्या ठिकाणी कम्युनिकेट करू शकतो, ज्याचं मीडियम काय त्या ठिकाणी एअर. आता याचे जे कॉलिजन डिटेक्शन्स आहे त्याचे त्या ठिकाणी 2 पॉईंट्स आहे. इन द इव्हेंट ऑफ कॉलिजन the sent frame is not received and hence it should be sent again. The absence of collision is a kind of acknowledgement that the frame was received. Reasons for CSMA or CD not being suitable for WLANs. Following are the reasons why CSMA or CD algorithm does not work for wireless LANs. For successful detections of a collision, a host should be working in a duplex mode. That means it should send the frame and receive the collision signal at the same time, but the wireless host cannot do this. Because being battery operated, they do not have enough power to do so. The reasons काय reasons for CSMA or CD not being suitable for WLANs. For successful detections of a collision, a host should be working duplex mode. जो होस्ट असतो तो त्या ठिकाणी डुप्लेक्स मोडमध्ये त्या ठिकाणी वर्क करतो. ठीक आहे, सिम्प्लेक्स डुप्लेक्स त्या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे, डुप्लेक्स म्हणजे त्या ठिकाणी बोथ डायरेक्शनला त्या ठिकाणी सिग्नल ट्रान्समिट केला जाऊ शकतो. दॅट मीन्स इट शुड सेंड द फ्रेम अँड रिसीव द कॉलिजन सिग्नल ॲट द सेम टाईम. म्हणजेच काय, डुप्लेक्समध्ये त्या ठिकाणी सिग्नल जो आहे ते ट्रान्समिट आणि रिसीव सेम टायमिंगला त्या ठिकाणी करू शकतो आपण. ठीक आहे, बट द वायरलेस होस्ट कॅन नॉट डू धिस. जो वायरलेस होस्ट असतो त्या ठिकाणी ते करू शकतो का? नाही. दे कॅन आयदर सेंड ऑर रिसिव्हर. ते काय करू शकता, एकतर सेंड करू शकता किंवा रिसीव करू शकता एका टायमाला. ठीक आहे, बिकॉज बेईंग बॅटरी ऑपरेटेड दे डू नॉट हॅव इनफ पॉवर टू डू सो. बॅटरी त्या ठिकाणी पॉवर सप्लायसाठी यूज केली जाते. ठीक आहे, त्याच्यामुळं पॉवर सेविंगसाठी त्या ठिकाणी एकाच वेळी सिग्नल एकदा ट्रान्समिट केला जातो किंवा त्या ठिकाणी रिसीव केला जातो. म्हणजेच टेकिंग इन टू कन्सिडरेशन्स द अबव कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द वायरलेस नेटवर्क वी कॅन कॉन्क्लूड दॅट the presence of error and requirements of error detections mechanism should be taken more seriously than in the wired networks. Thus, in the wireless networks, the error detections, error corrections, and error and retransmissions are more important in wireless network than in the wired networks. The value of signal to noise ratio is a very important partner for a wireless network. A high value of SNR implies that the signal is stronger than noise and therefore it may be possible to convert the signal into data. But a low value of SNR implies that the signal is corrupted by the noise and therefore it may not be possible to recover the data at all. आता एरर म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, एरर मीन्स द डिफरन्स बिटवीन द ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू.
आता एरर जे कोणतं पण इन्स्ट्रुमेंट किंवा कोणतं पण मेजरमेंट ज्यावेळेस आपण करतो त्या ठिकाणी एरर जे असतं त्या ठिकाणी प्रेझेन्स असतं काहीशा प्रमाणात. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपण वायरलेस नेटवर्क यूज करतोय त्यावेळेस त्या ठिकाणी जे एरर डिटेक्शन असतं ते मोर सिरियसली त्या ठिकाणी डिटेक्ट केलं जातं आणि त्यावर त्या ठिकाणी करेक्शन्स किंवा रिट्रान्समिशन्स आर मोर त्या ठिकाणी केलं जातं. ठीक आहे. The value of signal to noise ratio is a very important parameter for a wireless network. A value of SNR implies that the signal is stronger than noise and therefore it may be possible to convert the signal into data. Now, access control. Access control means how a wireless host in a wireless LAN can get access to the shared medium, which is air. The access control is possible the most important issue in the wireless LAN. In the standard inherent, the CSMA or CD algorithm is used for access control. In this technique, each host is a contender to share the medium, so it sends the frame if the medium is found ideal. In this mechanism, there is always a possibility of collision. If collision takes place, the CSMA or CD detects it and the frame is sent again. The collision detection is useful in two ways. In the event of collision, the sent frame is not received and hence the should be sent again. And second, the absence of collision is a kind of acknowledgement that the frame was received. For the wireless LANs, however, the CSMA or CD algorithm does not work properly. Now, results of CSMA or CD not being suitable for WLANs. Following are the reasons why CSMA or CD algorithm does not work for wireless LANs. आता access control म्हणजे काय? Access control means how a wireless host in a wireless कशा प्रकारे त्या ठिकाणी वायरलेस होस्ट आहे तो वायरलेसमध्ये त्या ठिकाणी लॅन कनेक्शन्स त्या ठिकाणी कम्युनिकेट करू शकतो ज्याचं मीडियम काय त्या ठिकाणी एअर. आता याचे जे कॉलिजन डिटेक्शन्स आहे त्याचे त्या ठिकाणी 2 पॉईंट्स आहे. इन द इव्हेंट ऑफ कॉलिजन the sent frame is not received and hence it should be sent again. The absence of collision is a kind of acknowledgement that the frame was received. Reasons for CSMA or CD not being suitable for WLANs. Following are the reasons why CSMA or CD algorithm does not work for wireless LANs. For successful detections of a collision, a host should be working in a duplex mode. That means it should send the frame and receive the collision signal at the same time, but the wireless host cannot do this. Because being battery operated, they do not have enough power to do so. The reasons काय reasons for CSMA or CD not being suitable for WLANs. For successful detections of a collision, a host should be working in duplex mode. जो होस्ट असतो तो त्या ठिकाणी डुप्लेक्स मोडमध्ये त्या ठिकाणी वर्क करतो. ठीक आहे. सिम्प्लेक्स डुप्लेक्स त्या ठिकाणी आपण स्टडी केलेला आहे. ठीक आहे. डुप्लेक्स म्हणजे त्या ठिकाणी बोथ डायरेक्शनला त्या ठिकाणी सिग्नल ट्रान्समिट केला जाऊ शकतो. दॅट मीन्स इट शुड सेंड द फ्रेम अँड रिसीव द कॉलिजन सिग्नल ॲट द सेम टाईम. म्हणजेच काय डुप्लेक्समध्ये त्या ठिकाणी सिग्नल जो आहे ते ट्रान्समिट आणि रिसीव सेम टायमिंगला त्या ठिकाणी करू शकतो आपण. ठीक आहे. बट द वायरलेस होस्ट कॅन नॉट डू धिस.
जो वायरलेस होस्ट असतो त्या ठिकाणी ते करू शकतो का? नाही. दे कॅन आयदर सेंड ऑर रिसिव्हर. ते काय करू शकता? एकतर सेंड करू शकता किंवा रिसीव्ह करू शकता एका टायमाला. ठीक आहे. बिकॉज बिईंग बॅटरी ऑपरेटेड दे डू नॉट हॅव इनफ पॉवर टू डू सो. बॅटरी त्या ठिकाणी पॉवर सप्लायसाठी यूज केली जाते. ठीक आहे. त्याच्यामुळं पॉवर सेविंगसाठी त्या ठिकाणी एकाच वेळी सिग्नल एकदा ट्रान्समिट केला जातो किंवा त्या ठिकाणी रिसीव्ह केला जातो.